महाराष्ट्राच्या एकंदरीत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या ज्या टप्प्यात आपल्यासोबत आज चंद्रपुरामध्ये जे मोठं प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला आज हाके साहेब आणि वाघमारे साहेब आहेत प्रबोधन करणार आहेत. आपण थेट लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं किंवा जी मागण्या एकंदरीत सुरू आहेत. काय सांगाल, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? हे बघा, आमच्या मूळ मागण्या आहेत की अनेक वर्षापासून मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसींना 27% आरक्षण मिळाले. याच्यामध्ये घुसखोरी सुरू झालेली आहे आणि मराठ्यांचं ओबीसीकरण जे सुरू आहे याला आमचा विरोध आहे आणि त्यासाठीच आम्ही उपोषणाचं म्हणजे जरांगेच्या उपोषणामुळे जर ओबीसीत घुसखोरी होत असेल तर ओबीसीमधील घुसखोरी थांबण्यासाठी आम्ही सुद्धा उपोषणाचंच हत्यार उपोषलं. कारण गेल्या 1 वर्षापासून हे आंदोलन जरांगेचं सुरू झालं आणि राज्यभरात त्याला विरोध म्हणून अनेक मोर्चे असतील, महाएल्गार मेळावे असतील, ज्यामध्ये नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, नामदार वडेट्टीवार साहेब असतील आणि या बाकी ओबीसी नेत्यांना एकत्र करून सर्वांनी महाएल्गार मेळावे घेतले, सर्व केलं. परंतु ज्याकडे राज्याचे जातीवादी मुख्यमंत्री असतील आणि राज्यातील प्रस्थापित आमदार असतील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मराठ्यांना ओबीसी करण्यासाठी काय जी मदत करता येईल त्याच्यासाठी ते मदत करत असतात आणि मुख्यमंत्र्यांनी तर जाणीवपूर्वक मराठ्यांना जसे पाहिजे तसे GR काढण्याचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे आम्ही उपोषणाचं उत्तर उपोषणाने देऊन अनेक GR काढण्याचं राज्य सरकारला थांबवण्यासाठी आम्ही भाग पाडलं, ज्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश असेल. जो आमच्या 13 जूनला जे आम्ही उपोषण सुरू केलं आणि 22 जूनला संपलं त्यावेळी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघणारच होता. तो आमच्या उपोषणामुळे कुठेतरी थांबला आणि ओबीसीमध्ये जी आणखी घुसखोरी वाढली असती आणि सगळ्या सोयऱ्यांचा फटका फक्त ओबीसीनाच नव्हता, SC ST सर्वच बांधवांना सगळ्या सोयऱ्यांचा फटका बसणार होता, तो थांबला. आणि खरं तर उपोषण केल्यानं हे थांबत नसतं, परंतु राज्यभरातून ओबीसींचा आम्हाला पाठिंबा मिळाला आणि त्यामुळेच नक्की ह्या गोष्टी शक्य झाल्या. यासाठी ओबीसी समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाने त्यासाठी पूर्ण ताकदीनं सहभाग नोंदवला. कारण की गेल्या 1 वर्षात ओबीसींच्या छोट्या छोट्या घटकावर अनेक ठिकाणी हल्ले करण्याचं काम, ज्यामध्ये नाभिक समाज असेल, ज्यामध्ये सुतार समाज, लोहार समाज, कुंभार समाज असे छोटे छोटे जे समाज आहेत याला मारहाण करण्याचं काम एखाद्या कार्यकर्त्यांनी जर सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली की तशा कार्यकर्त्यांना घरी जाऊन बाहेर काढून मारहाण करण्याचं काम ह्या समाजकंटकांनी आणि झुंडशाहीने केलं. त्याचाच प्रत्यय म्हणून आता ओबीसी समाज जागा झाला आणि या राज्यामध्ये 60%पेक्षा जास्त ओबीसी समाज आहे आणि तो नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या प्रस्थापितांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपल्यासोबत वाघमारे साहेबांसोबत आपले हाके साहेबसुद्धा आहेत. यांचं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सगळं बहुजनांचं लक्ष वेधलेलं आहे. जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्यांच्या ज्या एकंदरीत उपोषणानंतर संपूर्ण एक चेहरा ओबीसींचा म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. एकीकडे उपोषण आणि आपलं आंदोलन काय असेल बहुजनांसाठी आपलं मार्गदर्शन? सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश, सगळ्या सोयऱ्याची डेफिनेशन कुठल्या डिक्शनरीमध्ये आहे? ती देशाच्या संविधानाच्या डिक्शनरीमध्ये आहे का सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या, अनेक खंडपीठांच्या कुठल्या केस लॉमध्ये आहे? ही सगळ्या सोयऱ्याचा शोध या महाराष्ट्रात लावला कोणी की जो ॲज पर कॉन्स्टिट्यूशन नाही किंवा कुठल्याही न्यायाच्या कॉन्सेप्टमध्ये नाही. मला वाटतं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या महाराष्ट्रामध्ये जर या मुख्यमंत्र्यानं ज्या दिवशी आणतील त्या दिवशी या देशामधली किंवा महाराष्ट्रामधली सामाजिक न्यायाची चौकट किंवा रिझर्वेशनची पॉलिसी त्याच दिवशी उद्ध्वस्त झालेली असेल आणि त्याला जबाबदार कोण असतील तर या महाराष्ट्राचे अनपढ मुख्यमंत्री असतील. नक्कीच एकीकडे 4743 जाती ओबीसींमध्ये आहेत. EWSचं 10% आरक्षण महाराष्ट्रामध्ये या सरकारनं होऊ घातलेलं आहे. अशामध्ये जी सामान्य जनता आहे ती भरकटलेली असं बोललं जातं आहे. एकंदरीत काय निर्णय असेल? राजकारण पेटलं आहे असं देखील बोललं जातं. एकीकडे बाळासाहेबांचं आरक्षण बचाव आंदोलन, दुसरीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन, आता ओबीसींचं आंदोलन म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. हे फक्त आरक्षणाच्या हेतूनेच बघितलं जातं का की या पुढे संविधानिक काही मार्गाने आपण काम करतात? खरं तर आम्ही जे आंदोलक आहोत, आम्ही कुठल्या आमदार खासदाराचे किंवा राजकीय प्रतिनिधी नाही आहोत. आम्ही फक्त ओबीसीच्या रिझर्वेशन संदर्भात आज रोजी भूमिका मांडतो आहोत. आणि राजकारण करायचं असतं तर त्याचं बेनिफिट आम्हाला काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे ना. पण आरक्षणाच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आणि शब्द न बोलणाऱ्या किंवा रिझर्वेशन पॉलिसीबाबत भूमिका न घेणाऱ्या आमदार खासदारांना घरी बसवण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत. राजकारणाच्या जोरावर जर ही मंडळी ओबीसीचं आरक्षण संपवू पाहत असतील
सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओबीसीला थ्रेड्स नाहीत पोचत, तर SC/STचं आरक्षणसुद्धा संपतं आहे. शेवटी काय सांगाल, काय भूमिका आपली असणार आहे, काय उद्देश? आमचा उद्देश एकच असेल की आर्थिक नियोजनं भरपूर झाली देशात, पण सोशल जस्टिस या देशामध्ये जो मिळायला हवा होता तो मिळाला नाही, की जो संविधानाला अपेक्षित होता. आणि त्यासाठी आम्ही फक्त ओबीसीचीच नव्हे तर पुढं जाऊन SC/STची लढाईसुद्धा, रिझर्वेशन पॉलिसीची लढाई मोठ्या ताकदीनं आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभी करणार आहोत. नक्कीच हे होते हाके आणि OBCचीच नव्हे तर OBC SC/STच्या आरक्षणासाठी किंवा त्यांच्या अधिकारासाठी हे आंदोलन असं पुढं रेटून धरणार आहेत आणि हे सगळं आंदोलन संविधानिक मार्गाने आपण मिळवू असं देखील त्यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. मी नितेश जोंगरे, लाईव्ह चंद्रपूर.